सगळं काही बोलायची आवश्यकता नाहीये, परंतु व्यवस्थित होणार आहे. टप्प्याटप्प्याने आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्ट जी आहे ती बाहेर येईल, कुठली गोष्ट लपणार नाहीये. आणि स्वाभाविकपणे अधिकाऱ्यांना अजून एक सांगायचंय, कोणी काहीतरी उगाच बोलत बसलं मोठ्या आवाजाने किंवा काय, त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी घाबरून जायचं कारण नाही. जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे. आणि स्वाभाविकपणे सगळ्यांवरती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण आता बदल करतोय. कामाची प्रक्रिया, पारदर्शकता आणि जे ठरलंय ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये. मग तो काय अगदी तो ड्रग्सचा विषय असेल त्याचं राजकारण करायचा काहींनी प्रयत्न केला, किंवा मग अगदी कचऱ्याचा असेल विषय जे सीओशी नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा नेमकं डोंगरचे साठले कशामुळे किंवा रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं. आज मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही, कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे, राजकीय आखाडे वेगळे आहे, ते बघू योग्य वेळेस. आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे की विशिष्ट योग्य कारणांमुळे हे थांबलं गेले आणि जे काही ते पुढे येईल. आणि ज्यांना हौस असेल त्यांनी जाऊन मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विचारावा. संबंधित जे प्लॅनिंगचे मंत्री आहेत किंवा शिंदे साहेब आहेत किंवा देवेंद्रजी आहेत. ठीक आहे. पालकमंत्री पालकमंत्री तुम्ही निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला मुलाला वाटतंय की याच्यात काही गैरप्रकार झालाय, इथं जाहीर ओपन चौकशी उद्या ना आताच, कशाला पुन्हा टप्प्याटप्प्यानं आणायचं. जी काय करायची ती हा सूर्य हा जेद्रस करा, काय असेल ते आता सुद्धा की शासन विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले 250 कोटी रुपयाची कामं कुणाच्या हट्टापायी जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे. कुणी असं समजायचं कारण नाही. आज आलो म्हणजे इथं मरुस्तोर आपल्याला या अमरपट्टा दिलाय, परत अजून 5 वर्षानं जायचंय त्यांच्या दारात आपल्याला. त्यावेळेस जनता तर त्याचा हिशोब घेईलच. तर मंत्री महोदय, आम्हाला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही, तुम्ही पालकमंत्री आहेत का नाही, आणि हे सगळं जर असेल तर आम्ही तुम्हाला विचारणं योग्य आहे. पालकमंत्री नसतो तर मला तुम्ही इकडे बसायला की असं कुठलं कलेक्टर आहे किंवा सीओ आहे, पालकमंत्री महोदयाच्या अपरोक्ष कुठल्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली गेली आहे का? तुमच्या अपरोक्ष काय झालंय का? माझ्या अपरोक्ष तुम्ही काय केलं? अधिकाऱ्यांनी सगळं मला विश्वासात घेऊनच केलेलं. तुमच्या अपरोक्ष तुम्ही काय चुकीच केलं? अधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करू नका. मी आता तुमच्या तिघांच्या प्रश्नांचा एकच उत्तर देतो. कारण शेवटी कसं आहे की डीडीसीच्या बैठकीमध्ये या सगळ्या चर्चा होणारच होत्या, याची मलाही कल्पना होती. आणि त्यामुळे अशी काही त्या संदर्भात तयारी वगैरे करायची गरज नाही, कारण शेवटी शासन काही चुकीचं करणार नाही. जसं राणा पाटलांनी सांगितलं की काही गोष्टी शासनाच्या निदर्शनास आल्या असतील तर शासनाने ते थांबवलेले आहे, ते काही रद्द केलेलं नाही. त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही. पूर्णतः जो निधी आहे तो निधी उपलब्ध होईल. या वर्षाचा निधी आणि तो निधी असं एकत्रितपणे आपण तो वापरू. आणि राहिला प्रश्न जो खासदार साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला की सिमेंटचे भाव वाढले, लेबरचे भाव वाढले, शेवटी ती आता शासनाची जबाबदारी आहे. शासनाने स्थगिती दिली तर शासनाला तर त्यामध्ये काही आढळलं, चुकीचं जर काही असेल तर शासन ते रद्द करेल, आणि जर चुकीचं काही नसेल तर ते परत मंजूर करेल. आणि त्यामुळे ती जबाबदारी शासनाची, तो भूर्दंड जर झालं तर शासन स्वीकारेल. तो काही तुम्ही आम्हाला तुमच्यात भूर्दंड स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही सक्षम लोकप्रतिनिधी आहात. एकदा दोनदा नव्हे 3-4 वेळा तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी. मी या धाराशिव जिल्ह्याचा विकास करायला या ठिकाणी आलोय. पुण्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय, तिथे चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, त्या पक्षात काय चाललंय, पक्षांतर्गत ज्या कुरघोडी आहेत त्या कुरघोडीवर मात करण्यासाठी किंवा त्या कुरघोडीवर अजून कशा वाटतील यासाठी मी आलेलो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. मी माझ्यावर, माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करावे डीपीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करणार नाही. काही गोष्टी राजकीय दृष्टीने पेरेचूक काही लोकांना कराव्या लागतात. ठीक आहे, त्यांनी केलं असेल, परंतु मला मात्र पालकमंत्री या मात्र या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आणि स्पष्ट त्या विषयावर तिघांच्याही राणादादांच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. अजून मी आज जाहीर करतो की मी या ठिकाणी आज जो परिवहन खात्याचा मंत्री आहे
मी रोड सेफ्टी ह्या योजनेअंतर्गत ह्या ड्रग ॲनालिसिससाठी 9 कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंट कडनं मी धाराशिव जिल्ह्यासाठी जाहीर करतो, जेणेकरून कालही हे आपण रोड सेफ्टीचे आणि या बाबतीतले जे काही फंड्स आहेत आमच्याकडे अवेलेबल, कारण तुम्ही जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये मोहीम राबवण्याकरता मी कालच याच्याशी बोललो. प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि शाळेमध्ये एक पोलीस PSI अधिकारी, महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि या ड्रग्सच्या विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून स्वीकारलेली आहे. 9 कोटी रुपये मी रोड सेफ्टी म्हणून या वर्षाकरता आपल्या जिल्ह्याला देतो. त्यामुळे हा विषय आता इकडे थांबू आणि